रामराम मंडळी, नमस्कार दोस्तो. डीएसएस टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. डीएसएस टॉक शो इकॉनॉमिक डिफेन्स आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स ज्या देशासाठी सकारात्मक असेल, तुम्हा आम्हा भारतीयांसाठी सकारात्मक असेल, ते सांगण्याचा छोटासा प्रयत्न. सकारात्मक विचार करा, सकारात्मक घडेल. आज जगामध्ये भारताने डिजिटल क्षेत्रात एक अभिमानास्पद कामगिरी केली आणि जगाचं लक्ष आपल्याकडे लागलं. एफएल टॉवरवर गेल्या हफ्त्यात आपण आपला स्वतःचा पेमेंट ट्रान्झॅक्शन सिस्टम यूपीआय लॉन्च केला. आता यूपीआय म्हणजे भारत आणि भारत म्हणजे यूपीआय. घरात असं कुणी नसेल की जिथे आपलं जीपे, गुगल पे या पेटीएम हे वापरत नसतील. तर असा हा आपला यूपीआय सिस्टम एफएल टॉवरवर लॉन्च झाला आणि त्याबरोबरच आपण जगाच्या मार्केटमध्ये एंट्री मारली. त्याबरोबरच आपल्या शेजारी नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि मॉरिशस या देशामध्ये सुद्धा लॉन्च करून कामाला सुरुवात सुद्धा झाली. हे बघून जगाचं लक्ष भारताकडे लागलं आणि त्याबरोबर जगातील नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट एशियातील 20 देशांनी आपल्या यूपीआय सिस्टमची डिमांड केली, की ज्यामध्ये सिंगापूर, व्हिएतनाम, कोंबोलिया, जपान, तायवान, साऊथ आफ्रिका आणि चीनच्या कब्जामध्ये असलेला हाँगकाँग हे ते सुद्धा लवकरच यूपीआय हा सिस्टम लॉन्च होणार आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणताल की जगाचं क्रेडिट कार्ड मार्केट, डेबिट कार्ड मार्केट खूप मोठं आहे. आजपर्यंत एक हाती सत्ता असलेल्या अमेरिकन कंपन्या ह्या काम करत होत्या. आता तुम्हाला तर माहिती असेल, मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड ह्या अमेरिकन कंपन्या जगातून पैसा कमवत होत्या. पण जसं हे नवीन सरकार आलं आणि आपली पावलं आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनातून टाकायला सुरुवात केली, तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार आणि आपले तंत्रज्ञान यांनी बसून आपल्या सर्वसामान्यांना उपयोगी पडेल असा यूपीआय सिस्टम लॉन्च केला. आणि बघता संपूर्ण भारतामध्ये हा लोकप्रिय झाला. असं कोणतं घर नसेल की जिथं बिना बँकेत जाता आपल्या पैशाची देवाणघेवाण होते. हे बाहेरच्या देशातील लोकांना ऐकलं की आश्चर्याचा धक्का बसतो. असा हा आपला यूपीआय सिस्टम जगा वापरायला तयार झालाय. त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो. रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये जसं अमेरिकन कंपनीने रशियावर सँक्शन्स लावले, त्याबरोबर जगाचे डोळे उघडले. आता तुम्ही म्हणताल की असं काय केलं. तर मित्रांनो, साहजिक आहे की रशियामध्ये असलेले क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ह्याचा ऍक्सेसच ह्या दोन अमेरिकन कंपन्यांनी काढून घेतला. आता विचार करा की रशियासारख्या देशामध्ये जर ह्यांचे ऍक्सेसच काढून टाकलं तर तिथल्या जनतेचं काय अवस्था झाली असेल. दूध घेण्यापासून तर सर्वसाधारण वस्तू खरेदी करण्यापासून रशियन लोकांचे हाल झाले. शिवाय गव्हर्नमेंटला काय करू काय नाही हे सुद्धा कळत नव्हतं. साहजिक आहे रशिया तिथे खच्ची झाला होता. पण साहजिक आहे की तुम्ही आम्ही त्यावेळेस विचार केला असता की जगात कोणता तरी अजून एक सिस्टम असावा की जो ह्याला पर्याय असावा. हा जगासमोर दिसला यूपीआय. जर त्या टायमाला यूपीआय सिस्टम असता किंवा रशियाच्या यूपीआय सिस्टम वापरत असता तर अमेरिकन कंपनीला लात मारून आपल्या देशात घालवलं असतं. हेच ह्या बाकीच्या आपल्या नॉर्थ ईस्ट देशातील कंट्रीने ओळखलं आणि आपल्या यूपीआयला त्यांच्या देशात आमंत्रण दिलं. तर तुम्ही म्हणताल मित्रांनो की ह्या यूपीआयचा आम्हा तुम्हाला फायदा काय बाहेरच्या देशात. तर आज नीतीला जरी बरेचसे भारतीय कामानिमित्त, व्यापारानिमित्त, शिक्षणानिमित्त बाहेर जातात, तेव्हा त्यांना हे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड घेऊन जावं लागतं. आपला यूपीआय सिस्टम तिथं काम करत नाही. पण हळूहळू काय आहे ना की 50% जगात साहजिक यूपीआय सिस्टम आज लॉन्च होतोय. तर तुम्हाला आम्हाला तिथल्या कार्ड्स किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची गरज पडणार नाही. साधा मोबाईलवर आपला यूपीआय सिस्टम असेल म्हणजे तुम्हाला सुद्धा एक अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट असेल की माझ्या देशाचा सिस्टम आज ह्या बाहेरच्या देशामध्ये चालतोय. ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी नसेल मित्रांनो. आणि त्याबरोबरच साहजिक आहे की ह्या पेमेंट ट्रान्झॅक्शन सिस्टमची $3.5 ट्रिलियन मार्केटवर सुद्धा भारताचं लक्ष आहे. आणि हळूहळू ह्या कंपन्यांना बाहेर काढून यूपीआय सिस्टम जगामध्ये काम करेल अशी माझी आणि आपल्या सर्वांची आशा आणि इच्छा असेल. आणि जगात आपण डिजिटल मध्ये जगाचं नेतृत्व करण्यासाठी हमेशा पुढे असू. तर त्यामध्ये यूपीआय एक पाऊल आहे. तर अशी तुमच्या आमच्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट कशी वाटली ते निश्चित मला कळवा. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो की जी कशी सांगू काय सांगू हे कळत नाही आहे. साहजिक आहे ही गोष्ट चीनने ऐकली तर चीनची इतकं दुःख झालं असेल आणि एवढं जळत असेल चीन की चीननी केलेले 15 वर्षाचं कष्ट एक झटक्यात भारताने बाजूला केलं. आता तुम्ही म्हणताल असं काय, तर सांगतो मित्रांनो. साहजिक आहे ऑस्ट्रेलिया हा असा एक देश आहे की तुम्ही आम्ही साहजिक आहे क्रिकेटसाठी ओळखत असाल. ऑस्ट्रेलिया टीम आजही जगात नंबर 1 आहे. असा हा ऑस्ट्रेलिया
जर जगात सर्वात जवळचा दोस्त कोण असेल, यकीन नाही करता मित्रांनो, भारत, तुमचा आमचा भारत. क्रिकेटमध्ये काय होऊ द्यावं, पण तिथली लोक आणि सरकार आज जगात सर्वात विश्वास म्हणून कुणाला बघत असेल तर भारताला. त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो. चीनने गेले 15 वर्ष ऑस्ट्रेलियाबरोबर दोस्ती करून तिथल्या प्रत्येक सिस्टममध्ये गुंतवणूक करून तिथे आपली दखलंदाजी वाढवली. यात काय तर तिथल्या राजकारण्यांना सुद्धा त्यांनी हाताशी धरून ऑस्ट्रेलियाच्या चांगल्या ह्याला सुद्धा त्यांनी खेळ बसवायचा प्रयत्न केला. ह्याचं कारण हेच होतं की ऑस्ट्रेलियामध्ये असलेलं गडगंज नॅचरल रिसोर्सेस, की आज मी तिला ऑस्ट्रेलियाला पूर्ण कब्जा करून तिथले खनिज आणि नॅचरल रिसोर्सेस आपल्या देशात नेऊन आपला फायदा करून मॅन्युफॅक्चरिंग हब वाढवायचं. तर हे चीनचं कपटी कारस्थान ऑस्ट्रेलियन हुशार लोकांनी वेळच ओळखलं आणि चीनला तिथंच थांबवलं. त्याच्याच बरोबर चीनचे जे समर्थक असणारे ऑफिसर्स, नेते यांना सुद्धा सिस्टम मधून बाजूला काढलं. काहींना तर गिरफ्तार केलं आणि काहींना ऑस्ट्रेलियामधून बादच करून टाकलं. तर गोष्ट हिथंच थांबत नाही मित्रांनो. तर ह्या 15 वर्षात चीनने बरेच काही तिथले मिनरल्स आणि नॅचरल रिसोर्सेस खोदून ठेवले होते की आज ना उद्या आपण त्यावर कब्जा करून साहजिक घेऊन जाऊ आपल्या देशासाठी. पण चीनचं तर त्यांनी तिथली दखलंदाजी पूर्णपणे संपवली 2020 मध्ये. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची शोध सुरू झाला की आपल्याकडे असलेला बहुमूल्य प्रचंड खजाना कुणाच्या हातात द्यायचा. तर ती त्यांची शोध होता तो कोविडच्या काळात साहजिक भारतावर आला. आणि भारताने कोविड काळात संपूर्ण जगाला नेतृत्व दिलं, लस दिली आणि एवढ्या मोठ्या 140 करोड लोकसंख्या असलेल्या देशाला कोरोनातून सही सलामत बाहेर काढलं. हे बघितल्यानंतर ऑस्ट्रेलियाला वाटलं की नाही, 21व्या शतकातील आपला जर खरा दोस्त असेल तर भारत देशच असेल. तर त्यांनी तिथल्या सरकारनी मीटिंग करून 2020 नंतर भारताबरोबर बोलणी सुरू केली आणि त्यांनी सरळ हाताने भारत सरकारला आमंत्रण दिलं की आमच्या देशातील सोन्याच्या खाणी आणि जे बी चांदी आणि छोटे मोठे जे बहुमूल्य रिअर खनिज आहेत ती तुम्ही घ्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला फक्त 20 ते 25% हिस्सा द्या आणि तुम्ही 75% घेऊन जा, असं आमंत्रण दिल्यानंतर भारताने त्वरित काम सुरू केलं. आणि साहजिक आहे मित्रांनो, उद्या येणाऱ्या काळात भारताला जर मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब व्हायचं असेल तर सोनं, चांदी आणि बॅटरीला लागणारं लिथियम आयन हे अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्ही सोनं चांदी म्हणलं की तुमचं लक्ष जातं की दागिने, शान शौकत. पण मित्रांनो तसं नाही आहे. सोनं जर आपल्याला मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब व्हायचं असेल तर इलेक्ट्रॉनिकवर आपल्याला प्रभुत्व आणि इलेक्ट्रॉनिकचंच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सर्वात जास्त सोन्याचा उपयोग केला जातो. इव्हन काही छोटे छोटे पार्ट्स, मोबाईलचे मायक्रोचिप्स, असे बरेचसे पार्ट की ज्यात सोन्याचा उपयोग हा केला जातो. तो सोनं कुठनं आणणार मित्रांनो? तर साहजिक आहे हे ऑस्ट्रेलियातलं सोनं आपल्याला उद्या मोठं करणार आहे. आणि त्याबरोबरच चांदी. आणि तुम्ही तर बघताय की भारत कृत्रिम ऊर्जा, सौर ऊर्जा निर्माण क्षेत्रात पाऊल पुढे टाकत आहे. तर त्या सौर पॅनलला लागणारं जे मटेरियल आहे ते चांदी आहे. उच्च दर्जाचे सौर पॅनलला चांदीचा उपयोग केला जातो आणि साहजिक आहे की त्यासाठी प्रचंड प्रमाणात चांदी लागणार आहे. तर ती चांदी सुद्धा कुठली नसेल तर ही ऑस्ट्रेलियातून आलेली असेल. आणि त्याबरोबर लिथियम आयन. तर लिथियम आयन बाबत भारतामध्ये नुकताच शोध केला तर लिथियमचे खाणी गावलेले आहेत. त्याशिवाय अर्जेंटिनामध्ये आपण 5 मोठमोठ्या खाणी ॲक्वायर केलेल्या आहेत आणि त्याबरोबर आता ऑस्ट्रेलियामधले मिळणार. त्यामुळे येणाऱ्या काळात साहजिकच आहे की आपण मॅन्युफॅक्चरिंग हब होणार आणि त्यामुळे लाखो रोजगार उत्पन्न होऊन प्रत्येक भारतीयांना त्यापासून रोजगार मिळणार. अशी अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. सरकार कोणतंही असू द्या पण त्याचं काम हे आपण सांगितलंच पाहिजे की येणाऱ्या काळात तरुण पिढीने निराश न होता येणाऱ्या संधीची वाट बघावी आणि आपण येणाऱ्या काळात कुठे बसतो त्याप्रमाणे आपल्या आयुष्याचं पावलं टाकावी. म्हणून माझा हा सकारात्मक प्रयत्न राहील की येणाऱ्या काळात भारत कोणकोणत्या क्षेत्रात रोजगार आणि धंदा उत्पन्न करू शकतो ते ऐकून निश्चित तुम्ही तुमचा मार्ग ठरवू शकता. आणि समृद्ध आणि नेतृत्व करणाऱ्या भारताच्या योगदानामध्ये तुमचा सुद्धा हात असेल. तर माझं हे सकारात्मक विश्लेषण दररोज ऐका की येणाऱ्या काळात तुम्हाला भारत कोणकोणत्या क्षेत्रात दिग्गज आणि बलाढ्य होईल की जेणेकरून तुम्हाला तुमचं भविष्य ठरवण्यात थोडी मदतच होईल. तर असं माझं सकारात्मक विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं तर आवडलं असेल तर आपल्या सर्व मित्र परिवारांना पाठवा आणि माझं मनोबल वाढवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला सकारात्मक आणि येणाऱ्या काळात हत्याराबाबत, इकॉनॉमिक्स बाबत आणि जगात आपल्या देशाला काय काय मिळणार हे ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या DSS टॉक शोला सबस्क्राईब करा आणि माझं छोट्याशा विवेचनला लाईक करा. असं माझं छोटंसं विवेचन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.